संतती प्राप्तीसाठी हा एक उपाय अतिशय म्हणजे माझ्याकडे अशा काही 5-6 केस तर आहेत की ज्यांना याचा म्हणतो ना आपण की उपाय झालेला आहे। हा उपाय जर का केला तर ज्यांना डॉक्टर असं सांगतात की संतती होणार नाही त्यांना सुद्धा संतती प्राप्त झालेली आहे। तर असा हा उपाय आहे। तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णाचा जन्म जो आहे तो जेलमध्ये झालेला आहे, बरोबर। तर जेलमधून वडिलांना ते म्हणजे जन्म झाल्यानंतर वडिलांनी त्याला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं आणि त्यानंतर सगळं श्रीकृष्णाचं बालपण जे आहे ते गोकुळात गेलेलं आहे। हा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। तर सांगायची गोष्ट अशी आहे की जेलमधल्या कैद्यांना 43 दिवस जेवण द्यायचं आहे, काही ना काही अन्नदान तिथे करायचं आहे। तर ते केल्याने त्याचप्रमाणे जाताना मात्र जेलमध्ये ताटपणाने न जाता थोडंसं खाली झुकून नम्रतेने, जसं भगवंताचा जन्म आपल्या जेलमध्ये झाला होता तशी नम्रता आपल्या अंगामध्ये आणून आणि डोकं म्हणजे शीश झुकाकर अंदर जाना है असं जर केलं तर तुम्हाला आणि तिथे जाऊन संतती म्हणजे कैद्यांना जर का जेवण दिलं तर संतती प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते नक्कीच मोकळे होतात आणि तुम्हाला ह्या 43 दिवसांमध्येच त्याचा अनुभव येतो। प्रेग्नन्सी राहते आणि संतान प्राप्ती जी आहे ती होतेच होते। सोबतच श्रीकृष्णाचा जप करणं आवश्यक आहे। तर हा उपाय तुम्ही करू शकता आणि काही लोकांना तुम्ही हा उपाय सुचवू सुद्धा शकता की अशा पद्धतीने हा उपाय जरूर करावा। खूप लोकांची मागणी होती संतती प्राप्तीसाठी उपाय सांगा, तर काही व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहेत। जय भवानी, जय जगदंबा।